दैसर संघासमोर ठेवलं. ते दैसर संघाची फलंदाजीचा क्रम मला माहिती नाही कारण आपण स्पोर्ट्स फॅमिलीवर हायलाइट्स पाहू शकतो या एकूणच सामन्याच्या. प्रत्येक चेंडू गणिक निश्चितच काय काय घडलं होतं. राजेश पाटील ज्या पद्धतीने बाद झाले तिथून आपण बघतोय थोडीशी मॅच टर्न झाली. त्यानंतर निश्चितच असं वाटलं की लाला काहीतरी चमत्कार करेल, मात्र इथे आपण बघतोय लाला देखील हलकासा पुश करण्यासाठी गेला आणि स्लिपिनला तो बाद होऊन परतलाय. त्यानंतर अजून विचार केला तर निश्चितच काही फटके अजितच्या बॅटमधून आपण पाहू शकलो. त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार देखील आपण स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून हायलाइट्स मध्ये पाहू शकलोय. नंतर असं वाटलं होतं की जोडी जमते आणि तिथे देखील आपण बघतोय हा झेल थोडंसं आपण बघतोय या झेलानं पुन्हा एकदा दैसर टीमला मॅच मध्ये आणून टाकलंय. आणि त्यानंतर 2 फटके आपण कुंदनच्या बॅट मधून देखील पाहू शकलोय. चांगले फटके आले. तिथे असं वाटलं की धावसंख्या पुढे सरकते, मात्र शेवटच्या षटकात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं एकूणच आपण बघतोय धावसंख्येला आळा बसलाय. तर हे सगळे हायलाइट्स तुम्ही एन्जॉय करू शकता स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. वेल डन स्पोर्ट्स फॅमिली. या एकूणच सामन्यात आव्हान आहे ते म्हणजे 49 धावांचं. थोड्याच्या वेळानंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करतो. घेऊया एक अफलातून डीजे ब्रेक.